सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजची आपली जी रेसिपी आहे ती म्हणजे पिकलेल्या पपईची बर्फी. त्यासाठी या इथे मी एक मध्यम आकाराची पपई घेतलेली आहे, पिकलेली पपई घेतलेली आहे आणि ह्या पपईला मी पूर्ण व्यवस्थित काढून मिक्सरमधून अशा प्रकारे एक स्मूथ बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता आपण जे पपईचं बॅटर बनवलेलं आहे त्याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. साधारण 2 कप इतक्या प्रमाणात हे बॅटर घेतलेलं आहे. त्यासाठी आपण 1 कप कस्टर्ड पावडर, आता कस्टर्ड पावडर आणि पपईचे जे आपण स्मूथ बॅटर आहे मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित हे दोन्ही जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. कस्टर्ड पावडरचे कुठेही गाठी नसल्या पाहिजेत. छान व्यवस्थित असा स्मूथ बॅटर तयार करून ठेवलेला आहे मी. आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपण 1 कप साखर घेतलेली आहे आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी घेतलेलं आहे. या इथे आपल्याला आता 1 चमचा इतपत आपण वेलची पावडर टाकत आहोत. आपल्याला साखरेचा पाक वगैरे काही बनवायचा नाही आहे. साखर या इथे बघू शकता पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतरनी या इथे आपण टाकणार आहोत कस्टर्ड पावडर आणि पपईचं बॅटर. आता पूर्णपणे आपण हे यामध्ये टाकून देऊयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अशा वेळेला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि गॅसच्या समोरून कुठेही न जाता फक्त ह्या मिश्रणाकडे लक्ष देऊन कंटिन्युअसली हे मिश्रण जे आहे ते आपण हलवत राहणार आहोत. कालांतराने या इथे बघू शकता की थोडा रंगसुद्धा मस्त ऑरेंज कलर झालेला आहे आपल्या बॅटरचा. मिक्स करून घ्यायचा आहे. जेव्हा अशा प्रकारे थोडं घट्ट मिश्रण दिसू लागतं साधारणतः एक 5 ते 6 मिनिटानंतरनी, तेव्हा गॅस बंद करून पॅन या इथे मी खाली काढून ठेवलेला आहे आणि पुन्हा चमच्याने आपण हे कंटिन्युअसली हलवत राहणार आहोत मिश्रण. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने जसं हे थंड होत जातं तसं हे मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला लागतं. यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे याला एक घट्ट रूप आलेलं आपल्याला दिसत आहे. तर या इथे आपण साधारणतः एक 5 ते 6 मिनिटे पूर्णपणे मिश्रण थंड केल्यानंतरने अशा प्रकारे घट्ट बॅटर आपल्याला भेटलेलं आहे आणि अशाच प्रकारचं बर्फीसाठी आपल्याला बॅटर हवं आहे. या इथे मी केक टिन तयार करून ठेवलेलं आहे. केक टिनला मी ऑलरेडी थोडंसं तूप लावून ठेवलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपण केक टिनमध्ये टाकणार आहोत. आता हे पूर्णपणे मिश्रण आपण केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिश्रण पूर्णपणे मी स्प्रेड करून घेतलेलं आहे. साधारणतः 2 तास आपण ह्याला फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. तर या इथे 2 तास मी फ्रीझरमध्ये ठेवून झालेले आहेत. आता आपण एका प्लेटवरती याला काढून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 तास तुम्ही ठेवलं तरीसुद्धा ती बर्फी पूर्णपणे छान व्यवस्थित घट्ट होते. आता कट करून या इथे मी दाखवते. खूप टेस्टी पपईची बर्फी बनते. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तर तयार झालेली आपली मस्त पिकलेल्या पपईची बर्फी. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सारिका परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा.